पाहतोय जबरदस्त आयोजन मोठ्या स्पर्धेला सुद्धा लाजवेल इतकं सुंदर आयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटे स्मृती चषकाचं ओ पहिलाच बॉल लॉफ्ट केला बॉल हवेत त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीयेत बॉल चाललाय वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इकडे पहा लोमॅस लँड मध्ये बॉल आदळल्यानंतर फिल्डरने या बॉलला फील्ड केलं आणि त्यानंतर पहा 2 धावा इथे कंप्लीट केल्या पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पाहूया आता पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार ओव्हर स्ट्रोक परंतु काय झेल पकडला अफलातून तिकडे पहा नजरेची पकड आपल्याला पाहायला मिळाली बरोबर बॉलवरती त्यांचं लक्ष होतं आणि मोक्याच्या क्षणाला हात ओपन करून खूप चांगला झेल त्याने पकडलाय वैभव क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅटर आता इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रबाडा होतोय आपल्या टीमला मिळवून दिली नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार इंडिया नंबर 3 मध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय मयूर हा खेळाडू दाखल झाला बॉल तयार ओ पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली आहे त्या शर्यतीमध्ये पहा इथे फिल्डरनं मारली आहे बाजी आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बॉलला फील्ड करत असताना आतापर्यंत या बॉलवरती तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळतील विजय पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगले गोलंदाजी करण्याचा इरादा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि जबरदस्त गोलंदाजी करतात विजय पुढचा बॉल विजय तयार ओ काय फटका सजवला वाड स्ट्रोक पण स्वीप केले बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात 4 इथवाय खणखणी चौकार केलं फलंदाज जर का आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग इन वरती अजित आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगली फटकेबाजी पुढचा बॉल यावेळेला इनफिल्डच्या वरनं वॉड स्ट्रोक तिकडे जर का आपण पाहिलं तर फिल्डर आहेत आणि या मुवमेंटला पहा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 11 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात या षटकातील शेवटचा बॉल पाहूयात हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार पुढचा बॉल ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात एक गडाच्या मोबदला 12 धावा आवाज घुमतोय डीजे वाजतोय स्पर्धा नक्की गाजते
आर्यन स्पोर्ट्स प्रेझेंट कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 जबरदस्त आयोजन. प्रत्येक जण इकडे या स्पर्धेला एन्जॉय करतोय. आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांची पावलं ही ऑटोमॅटिकली या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे वळलेली आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. हो, याही वेळेला इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि इकडे पहा फक्त आणि फक्त एकच आता आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे मयूर. पाहूया मयूरच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र फटकेबाजी केली जाणार. गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर इकडे तयार होता. सचिन गोलंदाजी मार्क वरती. सचिन डोंबरे उर्फ शिवा. ओ, इनफिल्डच्या वरनं समोरच्या दिशेला बॉलला लॉक केलंय. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. गॅप शोधलाय. चौकार. पुढे इथं बॉलर शिवा तयार. ओ, यावेळेला पहा मागचा पाय अक्षरशः वाकवला होता. इथे पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं परंतु इथे बॅटरला शांत ठेवलं. चांगलंच बॉलला वळण दिलं. डॉट बॉल आला. अफलातून गोलंदाजी. पुढचा बॉल. याही वेळेला तिकडे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक धाव आता कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉल शेष आहेत. बॉल तयार. शिवा. पुढचा बॉल. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं आणि इथे पहा ऑफसाइड वरून बॉल आतमध्ये आला. ऑफ ब्रेकचा चांगला वापर केला गोलंदाज शिवा यांनी आणि इथे पहा डॉट बॉल आला. पुढचा बॉल. शिवा तयार. पुन्हा एकदा स्विच इट. इकडे सुद्धा बॅटर अजित यांना शांत ठेवलंय. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. चला तिसरे गोलंदाज घाई करावी लागेल. तिसरे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं. आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया विक्रांत यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. विक्रांत तयार होतात. विक्रांतचा पहिला बॉल. ओव्हर द विकेटना स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा पुन्हा एकदा एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. काय बॉलिंग अटॅक आहे. गोलंदाजी करत असताना स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान या टीमचं अफलातून गोलंदाजी सध्या सुरू आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा विक्रांत पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर आहेत अक्षय यानं खूप चांगला झेल पकडला. विकेट आली आहे. बॅटर अजित इथून मात्र बाद होतात.
मयूर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आता एंटर झाला. तेव्हा तर त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. दोन मयूरची जोडी सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच विक्रांतनं विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. चांगली गोलंदाजी करतात विक्रांत. पुन्हा एकदा तयार झालेत पुढचा बॉल हाताळण्यासाठी. आता हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. ओ वेगवान बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. विक्रांत नावाचा गवगवा दबदबा सध्या आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर 3 मध्ये. चला संघर्ष आणि त्यांच्या अगेन्स्ट आदित्य प्रिया लॉजिस्टिक दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ स्ट्रोक. काय फटका सजवलाय परंतु तिथे पहा कॅच पकडण्याचा प्रयत्न फसलाय. बॉलिंग स्वीप केलं होतं आणि त्यानंतर आता 2 धावा देखील कंप्लीट होतात. कॅच ड्रॉप झाले. प्रयत्न लास्ट जवाब होता परंतु तिकडे फिल्डर लावला होता डिस्क्वेलिफाइंग रिझन मध्ये. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विक्रांत पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया विक्रांतच्या माध्यमातून हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. ओव्हर द विकेटने 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन बॉल तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगोदरच म्हणवलं होतं परंतु पंतांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल आहे आणि पंतांनी तिकडे दंडित केले. त्यांचा निर्णय आला की हा वाईट बॉल आहे. ओ याही वेळेला इथे जर का आपण पाहिलं तर यष्ट्या दाखवल्या होत्या. क्लीन बॉल दांडी गुल आणि बॅटर आता बाद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एक बॉल अजूनही शेष आहे. अंपायर एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. पण त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. विक्रांत त्याच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल हाताळण्यासाठी विक्रांत तयार झाला. ओ यावेळेला पहा लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. लाईन मिस केली. खरं तर डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर बघता बघता आता 3चा देखील खेळ संपला आणि 3 षटक संपल्यानंतर धावफलकावरती एकूण रनसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 23. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक डेट ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज पुन्हा एकदा सचिन उर्फ शिवा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. तवे आता शिवा यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. बॉलर शिवा तयार. ओ लॉक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. विक्रांत खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय. विकेट मिळाली आहे. बॅटर बाद. ठोक डीजे. जबरदस्त संगीत वाजवलं जात आहे. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं जात आहे. अफलातून डीजे वादन. अर्थातच जर का आपण पाहिलं तर SK साऊंड अँड इव्हेंट पवार ब्रदर्स त्यांचं जितकं कौतुक करू तितकं कमीच. गोलंदाज पुन्हा एकदा शिवा तयार होतात. पहिलाच बॉल हाताळत असताना त्यांनी विकेट मिळवून दिली आपल्या टीमला.
पुढचा बॉल शिवा. ओ याही वेळेला एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे पहा मिस फिल्डिंग झाली. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीची मांग आहे आणि तिसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण झाली आहे. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. बॉलला बरोबर त्यांना फील करता आलं नाहीये आणि तिकडे पहा जिकडे एक होती तिकडे आणखीन 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अशा 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. धावा झाल्या 26. अजूनही 4 बॉल शेष आहेत या षटकातील. बॉल तयार. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर पहा तिकडे डीप मिड विकेट रिजन मधून बॉलच्या मागे विसावलेत आणि आता 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल वरती आता भर दिला जातो बॅटिंग करणाऱ्या संघ. अर्थातच जर का आपण पाहिलं तर बॅड बॉईज या टीमच्या माध्यमातून, परंतु स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान या टीमचा बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. आतापर्यंत त्यांच्या सर्वच संघांनी खूप चांगली बॉलिंग केली आहे. ओ याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा रनआउटची संधी आहे आणि बॅटर पॉपिंग क्रीज कंप्लीट करत असताना थोडासा कमी पडलाय. विकेट आली बट बात. सर खऱ्या अर्थानं मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि पहा काय गोलंदाजी करतात. जबरदस्त अफलातून त्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आणि इकडे पहा काय गोलंदाजी केली जाते. जबरदस्त. वाह, शिवा यांची बॉलिंग आवडली असेल तर टाळा वाजायला काय हरकत नाहीये. अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर फक्त 5च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ओ याही वेळेला डॉट बॉल आलाय. वाह वाह वाह. दोन्ही साईडला बॉलला वळवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 28 धावाने विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य. चला संघर्ष आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम कॅप्टन टॉस साठी या. 29 धावांचं लक्ष्य.
दुसऱ्या डावाला सुरुवात 29 धावांचा पाठलाग करायचा. ओ यावेळेस हा बॉल अवे फॉर बॉडी. इथे जर का आपण पाहिलं तर बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इकडे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतील. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल डॉट बॉल आला. बॉल तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवे इथे फिल्डर बॉलच्या खाली. वा 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 काय झेल पकडला. विकेट आली आहे. बॅटर शिवा बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होतात. रुपेश पुजारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बघा रुपेश पुजारी यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. संभाजी घोरपडे या संघाची रणमशीन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ते पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. हो याही वेळेला इथे जर का आपण पाहिलं तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल देखील आपल्याला पाहायला मिळतील. काय गोलंदाजी केली जाते ओव्हर नंबर 1 मध्ये. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून. बॉल तयार. पुढचा बॉल. बॉल तयार होतात. ओ बॉल स्ट्रोक. काय फटका सजवलाय. वाह अप्रतिम. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. ठोक डीजे. सागरच्या बॅटमधनं सागरच्या विरोधात खरं तर हा षटकार ठोकला. शाकिनीला सागर अनुसे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. स्विचिट रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पहा बैटरला आता शांत ठेवले. डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. सागर. ओ याही वेळेला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. इकडे सुद्धा रन्स मिळणार नाही. हो इथे घडतंय काय. मोये 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 मिसफिल्डिंग झाली आणि इकडे पहा एकही धाव नव्हती. तिकडे एक धाव आता कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर 8 धावा धावफलकावरती.
बोललं तर तिकडे लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या अकॅडमीचे ते मुख्य कोच आहेत बॉलिंग ट्रॅक वरती अजित पाटील. रोडपाली गावाला बिलॉंग करणारे अजित पाटील, द लेजंड ऑफ अजित पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. स्विच इट, उलटा फुलटा, हलटी पलटी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. केवन पेटरसन यांची आम्हाला आठवण झाली. बॉल सीमा पार, धावा मिळतात 4, येतोय चौकार. गोलंदाज तयार होतो अजित. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत, चांगला स्टॉप. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता इथून मात्र चित्त्याच्या चपाईने आणि हरणाच्या वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सागर अणुसे 5 बॉल फेस केलेत, पण 13 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात. रुपेश 1 बॉल मध्ये 1 धाव्यावरती खेळतोय. पुढचा बॉल हो, याही वेळेला स्ट्रोक चांगला, परंतु तिकडे कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा, परंतु रनआउटच्या माध्यमातून विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटर बाद झालेत सागर अणुसे. बॅक टू द पॅव्हिलियन. चौदा या धावसंख्येवरती दुसरा झटका बसला. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय संभाजी राजे घोरपडे प्रतिष्ठान या संघाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. वैभव निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. ओ, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त. चौकार आला खरा, परंतु त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं फलंदाजांना. आता फलंदाजांना कसरत घ्यावी लागते या मॅच मध्ये. बॅड बॉईज संघाचं वर्चस्व सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. आदिराज देशमुख यांच्या वतीनं वैभव यांच्यासाठी प्रत्येक 6 ला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो, या वेळेला देखील इथे पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इकडे शांत ठेवलं. शरीरभेदी गोलंदाजी लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथे एकदा आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर, 15 मध्ये 1 धावा ऍड केल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांचे मोबदल्यात. पुढचा बॉल तयार. 13 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. फुलटॉस, फटका लाजवाब आहे आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबा बाबा बाबा, कवरा मोठा यो छक्का, 6 रन. केले जाते डीजे मास्टरच्या माध्यमातून. आता विजयासाठी फक्त 7 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता या 7 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन आलेले आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. विजयाचा षटकार आला तर आदिराज यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज.
ओ यावेळेला पहा कट करण्याचा प्रयत्न झाला. इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता विजयासाठी फक्त एका मोठ्या फटक्याची गरज आहे. 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. गोलंदाजाने जर कमीत कमी धावा दिल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना जाऊ शकतो. इकडे बॉलरला कसरत घ्यावी लागणार आहे. स्विच इट बॉल हवेत. फिल्डर आहेत पकडलाय झेल. सरळ बॅटनं धावा येत होत्या. या फटक्याची गरज होती का? पॅव्हलियन मधून त्या बॅटरला प्रश्न विचारला जाईल. बॅटर बाद झाले. बॉलरचं कमबॅक. दहा बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. गोलंदाज अर्जुनचं कमबॅक हळूहळू आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अर्जुन तयार. ओ पुन्हा एकदा इथे पहा पंचांचा निर्णय. बॅटर झालाय बाद. बाटा बाद झाला. नवीन खेळाडू विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नव्या विजय यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. विजय आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. पुन्हा एकदा 9 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. 9 चेंडू 6 धावा. 6 धावा 9 चेंडू. गोलंदाज पहा जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. कमी गतीचा हा बॉल इथे पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलंय काय. पंतांचा सिग्नल इट्स अ वाईट बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उष्णा शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्या त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. बॅड बॉयज या संघाला नुकताच वाईट बॉल आला आणि आता समीकरण जे अवघड वाटत होतं ते सोपं झालंय. 9 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. बॉल तयार होतोय. ओ स्विच इट बॉल हवेत. कॅच ड्रॉप झाली. तिसऱ्या अटेम्प्टला खरं तर बॉल हातातून निसटला आणि इथे पहा गोलंदाज नाराजी व्यक्त करतोय. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला क्षेत्ररक्षकाचं साथ लाभणं खरं तर गरजेचं असताना इथे पहा कॅच ड्रॉप झाली. खरं तर एक सोपा झेल होता परंतु तिकडे ताळमेळ चुकला. भरपूर हालचाल केली गेली फिल्डरच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान कॅच तिकडे ड्रॉप झाला. हो इकडे पहा नशिबाचा चौकार आणि हा सामना जिंकला. अभिनंदन वेल प्लेट. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाने हा सामना जिंकलेला आहे. हार्ड लक बॅड लक देऊयात बॅड बॉयज या संघाला आणि या मॅचचे मॅच ऑफ द मॅच
खात्याला गेलं. 5 धावा खर्च करत तब्बल 2 फलंदाज बाद केले. विक्रांत ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन या मैदानावरती एक जबरदस्त गोलंदाज ज्यांच्या नावावरती एक इतिहास आहे जो अजून देखील मोडीत काढलेला नाहीये मित्रांनो. नाईट स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी ज्यांनी केली युनिटी संघाकडनं असे योगेश नरवान आणि ऑफसाईड स्पेशलिस्ट या मैदानावर त्यांना ओळखलं जातं. एकता संघाचा एकेकाळचा हुकमी एक्का प्रतीक कांबळे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. तर योगेश नरवान एक जबरदस्त गोलंदाज आणि प्रतीक कांबळे एक फलंदाज या दोघांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. चला विक्रांत आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी लगेच यायचंय. मॅच सुरू करायची आहे. एक बिग फाईट मॅच मित्रांनो. संघर्ष विरुद्ध आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स. पहिल्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली प्रतीक ठाकूर आणि सुरेश मोहिते यांची. आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली होती सागर दरेकर यांनी आणि या मॅच मध्ये त्याची पुनरावृत्ती होईल का हे देखील पाहणं गरजेचं. तर नक्कीच आपण पाहू शकाल मित्रांनो जबरदस्त खेळाडू यांना जबरदस्त खेळाडूंच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. हो इथल्या खुर्च्या कुठे